विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. अक्षरमालिका या घटकावर आपण रोज 20 प्रश्न याप्रमाणे आजचा हा आपला अक्षरमालिका घटकावरचा 6वा व्हिडिओ आहे. त्यातला पहिला प्रश्न BC CDE DE EFG प्रश्नचिन्ह. इथं वाचत असताना असं लक्षात आलंय बघा, 2-2 अक्षरांची एक सिरीज आहे आणि 3-3 अक्षराची एक सिरीज आहे. या प्रश्नाचं आपण उत्तर 2 पद्धतीने काढू शकतो. पहिली पद्धत बघा, इथं जे BC दिलेलं आहे त्या BC मधलं शेवटचं अक्षर C आणि त्याच्या पुढची सलग 2 अक्षरं पुढे घेतलेली आहेत. त्याच्या पुढे पुन्हा या 3 अक्षरातली शेवटची 2 अक्षरं पुढे घेतलेली आहेत. पुढे काय केलं, यातलं शेवटचं अक्षर, जसं इथलं शेवटचं अक्षर इथं घेतलं होतं तसं जिथं 3 अक्षर आले तिथं पुढे 2 अक्षर घेतले आणि जिथं 2 अक्षर आले त्यातलं शेवटचं अक्षर पुढे घेतले आणि सलग 3 अक्षर पुढे बघा EFG. पुढे काय केलं, मग ही सलग 2 अक्षर EFG पुढे घेतलेत. म्हणजे आता 3 अक्षरातले 2 अक्षर पुढे घेतलेत. आता या 2 अक्षरातलं एक अक्षर पुढे जाणार आणि त्याच्यापासून सलग 3 अक्षरांचा गट GHI, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, किंवा याच प्रश्नाचं उत्तर आपण दुसऱ्या पद्धतीने कसं बघूया, 2 सिरीज काढून. तर 2 सिरीज धरूया आपण. पहिली सिरीज जी असणार आहे ती BC DE EFG. बघा, BC DE E नंतर EFG म्हणजे पुढची सिरीज असणार आहे 2 मधली. या 2 अक्षरांची जी सिरीज असणार आहे ती प्रश्नचिन्हानंतर असणार आहे, ती असणार आहे HI. आता 3 अक्षरांची सिरीज बघणार आहोत आपण. CDE बघा, CDE त्याच्यानंतर EFG, हे E घेऊन EFG झालेले आहे. त्याच्या पुढची सिरीज अशी होणार आहे G घेऊन HI, GEHI, जे की आपल्या पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. पुढचा प्रश्न बघा, विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस 3-3 अक्षर गटांची पुढे अक्षरमालिका दिसते त्यावेळेस 3 सिरीज तयार करून उत्तर निघतं. 3 सिरीज कशा तयार होतात, प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर घेऊया. KOS. आपण के पासून O पर्यंत आलो, मध्ये 3 अक्षर सुटलेत. O पासून आपण ES पर्यंत आलो, मध्ये 3 अक्षर सुटलेत. ES पासून आपण 3 अक्षर सोडून W पर्यंत पोहोचतो. म्हणजे आपल्या उत्तराची सुरुवात W ने झालेली असेल. W ने उत्तराची सुरुवात असणारे आपल्याकडे 2 पर्याय आहेत. हे 2 पर्याय आता आपल्या कामाचे नाहीत. मग पुढच्या सिरीजचा विचार करावा लागेल. पुढे जर आपण पुढच्या सिरीजचा विचार केला तर काय होईल बघा, प्रत्येक ठिकाणचं दुसरं अक्षर JNS. पण जे पासून सुरुवात करू. जे पासून निघून आपण एन पर्यंत पोहोचलोय, मध्ये 3 अक्षर सुटलेत. एन पासून आपण एस पर्यंत पोहोचलोय. सॉरी, एन पासून आर पर्यंत पोहोचलोय आपण, एस नाही, आर. इथं 2 नंबरचं अक्षर आर आहे, मध्ये 3 अक्षर सुटलेत. मग आर पासून मध्ये 3 अक्षर सोडून 1 2 3 आपण व्ही वर पोहोचतोय. म्हणजे आपल्याला डब्ल्यूच्या पुढे व्ही पाहिजे. डब्ल्यूच्या पुढे इथं एक्स आहे. पर्याय क्रमांक 1 हा आपलं उत्तर असणार आहे. तरी सुद्धा आपण खात्री करूया तिसऱ्या अक्षरासाठी. आपला तिसरा अक्षर जे असणार आहे त्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणचं तिसरं अक्षर बघणार आहोत.
एल पी टी. एल पासून आपण पी पर्यंत पोहोचतोय, मध्ये 3 अक्षर आहेत. पी पासून आपण टी पर्यंत पोहोचतोय, मध्ये 3 अक्षर आहेत. म्हणजे टी पासून आपण मध्ये 3 अक्षर सोडून एक्स वर पोहोचतोय. आणि बघा इथं एक्सच होतं तिसरं. अशा पद्धतीने आपल्या प्रश्नाचं प्रश्न क्रमांक 104चं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. आपण तिसरा प्रश्न पाहूया. आपला तिसरा प्रश्न, आता तिसरा प्रश्न आपला काय आहे बघा. AAT BBE CCP आणि पुढे प्रश्नचिन्ह, म्हणजे पुढची 3 अक्षर कोणती असतील. आता इथं क्लिअरली असं दिसतंय बघा, प्रत्येक ठिकाणच्या पहिल्या 2 अक्षराचा विचार केला. AA BB CC, म्हणजे पुढची 2 अक्षर ही DD असणार आहेत, जे की इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे. मग प्रत्येक गटातलं तिसरं अक्षर जे आहे त्याचा विचार करून आपल्याला यातलं उत्तर काढावं लागेल. आणि मग आपण त्यासाठी विचार करूया. बघा काय करावं लागेल. आपण तिसरं अक्षर जे आहे प्रत्येक ठिकाणचं टी, ई आणि पी यांचा विचार करूया. आता इथं टी जे आहे, टीचा अल्फाबेटिकल नंबर 20 आहे. या ईचा अल्फाबेटिकल नंबर 5 आहे. ईचा अल्फाबेटिकल नंबर किती आहे? 5 आहे. म्हणजे या दोन्हीमध्ये कितीचा फरक आहे? -15 झाले. बरोबर. आता ई पासून परत पी वर आहे. ईचा नंबर आपल्याला माहित आहे 5 आहे आणि पीचा नंबर आहे परत 16. या पीचा नंबर 16 आहे. इथून पुन्हा अधिक 11 झालेत. किती झालेत? अधिक 11 झालेत. -15 अधिक 11. आता 16 पासून आपल्याला फरक निश्चित करून उत्तर काढावं लागणार आहे. ज्यावेळेस आपण महागारी जाणार आहोत त्यावेळेस आपला फरक -15चा आहे असं गृहीत धरायचं. आणि ज्यावेळेस आपण पुढे येणार आहोत त्यावेळेस आपला फरक अधिक 11चा असणार आहे. जर मग महागारी जाणार असताना आणि -15चा फरक असेल तर 16 मधून 15 वजा केलं तर आपण 1 उरतात. आणि 1 नंबरला जे अक्षर आहे ते आहे ए. म्हणून या प्रश्नाचं उत्तर DDA पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. ज्यावेळेस आपण मागे जाणार आहोत त्यावेळेस 15 ने कमी करायचं आहे. ज्यावेळेस आपण पुढे येणार आहोत त्यावेळेस आपण 11 अधिक करणार आहोत. अशा पद्धतीची या ठिकाणी लॉजिक लावायचं आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. 4था सोपा प्रश्न असणार आहे. XQKEF प्रश्नचिन्ह. XQ मधले अक्षर मोजूया. 2 4 6. मागे गेलोय 6. क्यू पासून बघा के पर्यंत जातोय. अक्षर किती मागे गेलोय? 3 4 5 अक्षर मागे गेलोय. के पासून एफ पर्यंत मधले अक्षर किती आहेत? 4 आहेत. 6 5 4 म्हणजे एफ पासून 3 अक्षर सोडून आपण पोहोचतोय बी वर. म्हणून या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 4 बी हे अचूक उत्तर आहे. इथं 6, इथं 5, इथं 4 आणि इथं 3 अक्षर सोडून आपण पोहोचतोय बी वर. म्हणून या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 4 बी हे अचूक उत्तर आहे. पुढचा 5वा प्रश्न बघा. खूप सोपा प्रश्न आहे. 2 पद्धतीने उत्तर येत आहे. जर आपण या प्रश्नासाठी 4 वेगवेगळ्या सिरीज घेतल्या तरी आपलं उत्तर मिळणार आहे. आणि
एबीसीडी आपण जी नेहमीच्या पद्धतीने लिहिले त्याचा जर उपयोग करून घेतला तरी उत्तर मिळणार आहे AZBY. AZBY हे 4 अक्षरांचा गट. बघा पुढे हे CXDW. पुढचा गट बघा EVEFU. म्हणजे पुढचा गट काय असणार आहे GTHES. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे. अशा पद्धतीने या पद्धतीची एबीसीडी लिहिण्याचा हा फायदा होतो. पुढे 6वा प्रश्न बघा. खूप सोपा प्रश्न आहे, सिंगल सिरीज आहे. वाचूया. FGH JKL NOPRES प्रश्नचिन्ह. आणि इथं सिरीज जर आपण केली तर आपल्या लक्षात येईल बघा F आणि G यांच्यामध्ये 0 अक्षर आहेत. FGH आपण 3 अक्षर घेतली, I सोडून दिलं, JKL आपल्याला मिळालं, त्यानंतर M सोडून दिलंय आणि NOP ही 3 अक्षर आहेत. त्याच्यानंतर Q सोडून दिलंय, RST यानुसार T हे या ठिकाणी येणार आहे. बघा FGH पुढे जे आहे म्हणजे इथलं मधलं आय सोडून दिलं होतं, JKL M सोडून दिलंय, NOP घेतले. म्हणजे 3 अक्षर झाल्यानंतर 1 अक्षर सोडून दिले, 3 अक्षर झाल्यानंतर 1 अक्षर सोडून दिले, 3 अक्षर झाल्यानंतर 1 अक्षर सोडून दिले आणि पुढे 3 अक्षर घेतलेत RST म्हणून इथं T पाहिजे होतं. पुढचा प्रश्न बघा 7वा. सोपा प्रश्न आहे. 2 सिरीज आहेत AZBY CXDW EVFUG. या पद्धतीनं सिरीज कशी तयार होते बघा. प्रश्नचिन्हाच्या जागच्या उत्तरासाठी ABCDEFG हे पुढे जाते. आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या अक्षर काढायचं आहे ZYXU. बघा ZYXWVU T वर पोचतोय. प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला पर्याय क्रमांक 1 T हा अचूक उत्तर असणार आहे. पुढचा 8वा प्रश्न बघा. आता आपला आजचा 8वा प्रश्न जो आहे सोपा प्रश्न आहे. ACFHKMPR. आपण इथं AC 1 अक्षर सोडून हा गट आहे. त्याच्यानंतर EFH हाही गट 1 अक्षर सोडून आहे, परंतु या 2 गटाच्या मध्ये हे 2 अक्षर सुटलेत. आता EH नंतर पुढचा गट चालू झाला K न आणि K चा गट सुरू झाला 1 अक्षर सोडून, पण नवीन गट सुरुवातीला मध्ये 2 अक्षर सोडलेत. आता M पासून बघा इथं 2 अक्षर सोडलेत आणि हा गट सुरू झाला 1 सोडून PR. म्हणजे नवीन गट आता 2 अक्षर सोडून UV असायला असं पाहिजे होता, परंतु यू ही हा पर्याय नाही. आपलं इथं काहीतरी चूक UW पाहिजे, UW नाही, यू 1 अक्षर सोडून UW पर्याय क्रमांक 3. इथं प्रत्येक ठिकाणी मध्ये 1 अक्षर सोडले, इथं मध्ये 1 अक्षर सोडले, इथं मध्ये 1 अक्षर सोडले, इथंही मध्ये अक्षर सोडले. म्हणजे इथून इकडं एक मध्ये अक्षर सोडून आपण W वर पोहोचतोय. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सोपा प्रश्न आहे. 2 सिरीज आहेत MENIPO प्रश्नचिन्ह 2 प्रश्नचिन्ह आहेत. 2 वेगवेगळ्या सिरीज होत आहेत. कशा सिरीज होत आहेत बघा.
एम एन पी. दुसरी सिरीज काय होते बघा, ई आय ओ. आपल्या पहिल्या सिरीजचं उत्तर काढू. एम एन, इथं एक अक्षर सोडलंय आणि इथं एकच अक्षर सोडलंय, म्हणजे याच्या पुढचं अक्षर पीच्या एक अक्षर सोडून आर असणार आहे. आणि इथं ई आय ओ हे स्वर आहेत, म्हणजे पुढे स्वर असणार आहे. अशा पद्धतीचं उत्तर आपल्याकडे नाही. मग आपल्याला थोडा विचार करावा लागेल, आपलं काही चुकलं का. तर एम नंतर एन, एम नंतर एन, एन नंतर पी, एम नंतर एन, एन नंतर पी एक अक्षर सोडून, पी नंतर जर आपण दोन अक्षर सोडली तर एस वर पोचतोय. म्हणजे आपल्या उत्तराला अजूनही आपल्याला निश्चितपणे पोचत नाही. परंतु आपलं निश्चितपणे दुसरं अक्षर काय असणार आहे, यू. दुसरं अक्षर यू असलं पर्याय क्रमांक 3 आहे. तरी सुद्धा आपण क्यू हे उत्तर काय येतं ते पाहूया. इथं आपण असं म्हणू शकतो की पहिली सिरीज आहे आपली एम नंतर एन सलग आहे, एक अक्षर वगळत आहे. इथं दोन अक्षर म्हणजे एक अक्षर सोडून आलोय, म्हणजे पुढचं अक्षर एक हे अक्षर न वगळता क्यू आणि त्याच्या पुढचं अक्षर एक अक्षर वगळून यस, अशा पद्धतीची सिरीज आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी क्यू यू हा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघूया. आता आपल्या पुढचा प्रश्न असा आहे बघा, ACE BDF CEG. आपण या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी 3 वेगवेगळ्या सिरीज घेऊन उत्तर काढूया. पहिली सिरीज ए बी सी कशी झाली बघा, प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर घेतलं, म्हणजे पुढच्या सिरीजचं पहिलं अक्षर डी असणार आहे, जे प्रत्येक ठिकाणी आहे. त्यानंतर आपण दुसरी सिरीज घेऊया सी, प्रत्येक ठिकाणचं दुसरं अक्षर डी ई, म्हणजे इथलं दुसरं अक्षर एफ असणार आहे. डी नंतर एफ, डी नंतर एफ. त्यानंतर आपण तिसरी सिरीज बघूया ई एफ जी आणि पुढे काय असणार आहे एच. डी एफ एच असं उत्तर बरोबर आहे. इथं एच नाही, इथं ई आहे, इथं मात्र डी एफ एच आहे. पर्याय क्रमांक 2 हा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा 11वा प्रश्न बघा. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण 3 सिरीज करूनच काढणार आहोत, किंवा 3 अक्षरांच्या 2 सिरीज करून काढणार आहोत. प्रश्न वाचताना आपल्या लक्षात येतं काय करायचं आहे. अनुभव, सराव, सातत्य. ए बी सी पी क्यू आर, एबीसी नंतर डायरेक्ट पी क्यू आर आले आणि पुन्हा मात्र डी एफ आले, पुन्हा एस टी वाय. मग मला असं वाटलं की यांची एक सिरीज होणार आहे आणि यांची एक सिरीज होणार आहे. आपल्या या सिरीजचं तिसरं पद हुडकायचं आहे. मग बघा ए बी सी डी ई एफ, ए बी सी डी ई एफ, पुढचं जी एच आय. जी एच आपल्याला कुठे दिसतंय बघा, पर्याय क्रमांक 2 मध्ये जी एच आय दिसत, म्हणजे इथं जी एच आय असणार आहे. जर आपल्याला याच्या पुढचं म्हणजे या सिरीज मधलं पुढचं पद विचारलं असतं तर ते कसं असलं असतं, पी क्यू आर एस टी यू. बघा पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स, व्ही डब्ल्यू एक्स. ते विचारलेलं नाही, त्याचा विचार करायचा नाही. आपलं उत्तर काय याच्यानुसार ए बी सी डी एफ जी एच आय. पुढचा प्रश्न बघा 11वा झालेला आहे. 12वा प्रश्न. आता इथं एक लक्षात येईल बघा, प्रत्येक ठिकाणी मधलं अक्षर ईच आहे, पर्यायात सुद्धा मधलं अक्षर प्रत्येक ठिकाणी ई आहे. आपण फक्त पहिल्या अक्षराची सिरीज बघूया. एफ
एच आय. प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर म्हणजे या अक्षर गटातलं पहिलं अक्षर एफ एच आय जे. जे न सुरू होणारा पर्याय. आता याच्यावर उत्तर येत नाही. जे नंतरचं दुसरं अक्षर तर निश्चितपणे आपलं ए असणार आहे. तिसरं अक्षर शोधण्यासाठी आपल्याला तिसरी अक्षर मालिका बघावं लागेल. तिसऱ्या गटाची प्रत्येक ठिकाणचं तिसरं घेऊन GFIH बघा. GF महाग आलाय. पुन्हा एफ पासून 2 घर सोडून पुढे गेले आणि आय पासून पुन्हा 1 घर मागे आलंय एच. आता पुढचा अक्षर या एच पासून 2 घर सोडून के म्हणजे JAK. जे की आपल्याला पहिल्या अक्षर समूहात दिसत आहे पर्याय. इथं परत एकदा नीट लक्ष द्या काय केलेलं आहे ते. तिसऱ्या अक्षरावरून आपलं उत्तर निघतंय. पहिल्या 2 अक्षरावरून आपलं उत्तर पोहोचलं नाही आपल्याला. आता तिसऱ्या अक्षर उत्तर काढण्यासाठी आपण तिसऱ्या अक्षर मला परत एकदा नीट बघूया. बघा GFIH जी नंतर पुढचं अक्षर महाग आलं 1 अक्षरानं. त्याच्यानंतर पुढे एफ पासून बघा आय पर्यंत मधली ही 2 अक्षर सोडून गेले. त्याच्यानंतर आयच्या नंतरचं एच पासून माघारी आलंय म्हणजे एच पासून आता पुढे जाणार आहे. पण पुढे जाताना मध्ये 2 अक्षर सोडणार आहे आणि पोचणार आहे कुठं के. म्हणजे JAK हा अक्षर समूह आपलं उत्तर असणार आहे. पुढचा 13वा प्रश्न बघा. खूप सोपा प्रश्न आहे. यासाठी आपण 3 सिरीज घेणार आहोत नेहमीप्रमाणे आणि 3 सिरीज मध्ये उत्तर काढायचं आहे. कसं उत्तर निघते बघूया आपण. पहिली सिरीज आपली काय असेल प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर. प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर काय होतंय. प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर जर आपण घेतलं तर आपल्याला काय मिळते बघा. BDF आणि EH. BDF EH. काय केलंय बघा. मध्ये 1 अक्षर सोडून पुढे गेले. मध्ये 1 अक्षर सोडून पुढे गेले म्हणजे मध्ये 1 अक्षर सोडून पुढे कुठे पोहोचणार आहेत जे वर. जे न सुरू होणार उत्तर असणार आहे. या 2 उत्तरापैकी उत्तर असणार आहे. त्यासाठी आपण दुसरी सिरीज बघावं लागेल आपल्याला. प्रत्येक ठिकाणचं दुसरं अक्षर बघा. दुसरं अक्षर बघण्यासाठी आपण पहिला हा डाटा काढून टाकू. आता दुसरं अक्षर बघा प्रत्येक ठिकाणचं CEGI. CEGI. इथे बघा प्रत्येक ठिकाणी मध्ये 1 अक्षर सोडले म्हणजे आय पासून मध्ये 1 अक्षर सोडून आपण पोहोचणार आहोत के वर. म्हणजे जे नंतर दुसरं अक्षर के असणार आहे. जे की आपल्याला ह्या पर्याय दिसते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. तरी सुद्धा तिसऱ्या अक्षराचा आपल्याला मेळ लावावाच लागेल. खात्री करावी लागेल. तिसऱ्या अक्षरासाठी बघा हे सगळं काढून टाकू आपण. तिसऱ्या अक्षरासाठी बघा काय सिरीज होईल. DEF EH. डी ला डीच ठेवले. पुन्हा मध्ये 1 अक्षर सोडले. पुन्हा मध्ये 1 अक्षर सोडले आणि मग पुढे एक अक्षर सोडून जे वर. म्हणजे JKJ हे आपलं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे.
चला 14वा प्रश्न बघा. इथं सुद्धा आपल्याला 2 सिरीज किंवा 4 सिरीजच्या माध्यमातून उत्तर मिळेल. उत्तर कसं मिळेल बघा. 2 सिरीज केल्या 2-2 अक्षर गटाच्या MNOPQRST म्हणजे उत्तराचा जो पहिला गट आहे तो ST असणार आहे आणि दुसरा अक्षर गट काय असणार आहे बघा. AB त्याचं उलट केलेलं आहे BA. त्याच्या पुढे CD त्याचं उलट केलेलं आहे DC. त्याच्या पुढे EF त्याचं उलट केलेलं आहे EFE. म्हणजे त्याच्या पुढचा जो अक्षर गट असणार आहे त्याचं उलट HG. STHG पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहे. पुढचा 15वा प्रश्न बघा. इथं 4-4 अक्षरांचे गट दिलेले आहेत. जर उत्तर काढायचं असेल तर आपल्याला इथं 3 सिरीज कराव्या लागतील किंवा 2 सिरीज कराव्या लागतील. यांची एक सिरीज आणि पुढचा याची सिरीज. याच्यामध्ये आपण याच्या पुढे आलेला आपल्याला काय बघा D, G आणि J. पण या सिरीज मध्ये बघा K पहिला अक्षर N, Q आणि T. A पासून K पर्यंत मधले अक्षर मोजा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. इथं मध्ये 9 अक्षर आहेत. D पासून N पर्यंत बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. इथंही 9 अक्षर आहेत. G पासून Q पर्यंत बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. इथंही मध्ये 9 अक्षर आहेत. J पासून T पर्यंत बघा J आणि T 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे आता आपल्याला या अक्षर गटापासून पुढचा अक्षर गट 9च्या फरकाचा असणारा अक्षर गट असणार आहे. त्यासाठी आपण Y पासून मध्ये 9 अक्षर सोडून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 O वर पोचतो. O ने सुरू होणारा आपल्याकडे पर्याय एकच आहे, तोच उत्तर असणार आहे. तरी पण आपण आता काय करायचं, फी पासून 9 घर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 कुठं पोचलो EL बघा O आणि EL आलं. त्याच्यानंतर आपण ES पासून 9 घर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 I वर पोचलो बघा. आणि मग आपले इथं प्रत्येक अक्षर जुळलं त्याप्रमाणे P चा बघू. P पासून 9 घर आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 EF वर पोचलो. आणि मग बघा OLIF असा अक्षर समूह आला जो की आपण आधीच निश्चित केला होता. पुढचा 16वा प्रश्न बघूया. इथं 3 अक्षरांची सिरीज आहे DHK, DNW, JNQ. या ठिकाणी प्रश्नात थोडासा घोळ झालेला आहे. इथं जो मधला अक्षर गट आहे हा तो प्रिंट मिस्टेक झालेला आहे. प्रश्न दुरुस्ती केल्यानंतरचा प्रश्न मी न घेता
जुनाच प्रश्न घेतल्यामुळे गोळ होतोय. तिथं प्रश्न असा आहे बघा, इथं GKN हा अक्षर समूह आहे आणि मग 3 सिरीज होतील बघा, DGJ, DGJ. इथं 2 अक्षर सोडलेत, इथं 2 अक्षर सोडलेत. याच्यापासून 2 अक्षर सोडून यम न सुरू होणारा अक्षर समूह हा प्रश्नचिन्हाच्या जागी असणार आहे. इथं 2 उत्तर आहेत. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या अक्षर गटाचा विचार करावा लागेल. दुसरा अक्षर गट काय होईल आपला? एच. थोडासा प्रॉब्लेम यायला आहे. प्रत्येक ठिकाणचं आपल्याला दुसरं अक्षर घ्यावं लागेल. एच, के आणि एन. बघा, एच पासून के मध्ये 2 अक्षर सोडलेत, के पासून एन मध्ये 2 अक्षर सोडलेत, एन पासून मध्ये 2 अक्षर सोडून आपण पोहोचतोय क्यू वर. म्हणजे यमच्या पुढे क्यू असणार आहे, जे की आपल्या पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते आहे. त्याच पद्धतीनं आपण पुढे तिसऱ्या अक्षर गटाचा विचार करूया. प्रत्येक ठिकाणचं के, प्रत्येक ठिकाणी तिसरं अक्षर KNQ. बघा, के पासून एन पर्यंत मध्ये 3 अक्षर सोडलेत, के पासून एन पर्यंत मध्ये 2 अक्षर सोडलेत, 3 नाही. एन पासून क्यू पर्यंत मध्ये 2 अक्षर सोडलेत, क्यू पासून मध्ये 2 अक्षर सोडून आपण पोहोचतोय टी वर, जे की ऑलरेडी आपल्याला पर्याय दिसते आहे MQT. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. 17वा प्रश्न बघा. आता या प्रश्नासाठी आपल्याला नेहमीची एबीसीडी उपयोग. आपला 17वा प्रश्न असा आहे, 3 अक्षरांच्या हा मालिका आहे किंवा गट आहे. आपण प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर घेऊया आणि उत्तराकडे जाऊया. T, Q, N, K. T पासून Q पर्यंत जायचं आहे, Q पासून N पर्यंत जायचं आहे, N पासून K पर्यंत जायचं आहे. बघा, प्रत्येक ठिकाणी 2 अक्षर सोडलेत. के पासून पुन्हा 2 अक्षर सोडून आपण पोहोचतोय एच वर. एच ने सुरू होणारे आपल्याकडे 2 पर्याय आहेत. आता आपण दुसऱ्या अक्षराचा विचार करूया. M, N, O, P. M, N, O, P म्हणजे पुढे असणारा क्यू, म्हणजे एचच्या पुढे आपला दुसरा अक्षर असणारा क्यू, जे दोन्ही ठिकाणी दिसते. म्हणजे तिसऱ्या अक्षराचा विचार करूया. J, L, N, P. J पासून L मध्ये 1 सोडलंय, L पासून N मध्ये 1 सोडलंय, N पासून मध्ये 1 सोडून P. म्हणजे P पासून मध्ये 1 सोडून आपण पोहोचतोय R वर. म्हणजे HQR हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, सोपा सहज सुटसुटीत प्रश्न आहे. ए नंतर मध्ये बी हे अक्षर सोडून सीडी हा गट घेतलाय. सीडी नंतर इथं 1 अक्षर गट सोडला होता, 1 अक्षराचा. सीडी नंतर EF हा 2 अक्षराचा गट सोडून GH हा 3 अक्षराचा गट घेतला आहे. म्हणजे इथून पुढे 3 अक्षराचा गट JKL सोडून 4 अक्षराचा गट असणार आहे. MNOP, MNOP.
ओ पी, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते. परत एकदा समजून घ्या प्रश्न. असे थोडे वेगळे प्रश्न आले की आपण गोंधळून जायला होतो. बघा, पहिल्याच गटासाठी फक्त ए हे अक्षर दिले, त्याच्यानंतर सी डी हे दिले, त्याच्यानंतर जी एच आय दिले. इथं मध्ये एक अक्षर सोडले, इथं मध्ये 2 अक्षर सोडलेत. हा 1 अक्षराचा गट होता, हा 2 अक्षराचा गट होता, हा 3 अक्षराचा गट होतोय. म्हणजे इथं 1 सोडलं, इथं 2 सोडलेत, इथं 3 सोडून जे के एल 4 अक्षराचा गट एम एन ओ पी, जो की आपला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतो. प्रश्न क्रमांक 19. आता आपण प्रत्येक ठिकाणच्या पहिल्या अक्षराचा विचार करून उत्तराकडे पोहोचवायचा प्रयत्न करू. प्रत्येक ठिकाणी दुसरं अक्षर हे यलच आहे, प्रत्येक ठिकाणचं शेवटचं अक्षर हे एच आहे. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या अक्षराचा विचार करावा लागणार. पहिल्या अक्षराचा विचार करूया. बघा, ई जी आय प्रश्नचिन्ह यम. ई पासून आय पर्यंत मध्ये 3 अक्षर सोडले. सॉरी. ई पासून जी पर्यंत मध्ये 1 अक्षर सोडले. जी पासून आय पर्यंत मध्ये 1 अक्षर सोडले. म्हणजे आय पासून पुढे मध्ये 1 अक्षर सोडून आपण पोहोचतोय के वर, आणि मग के पासून मध्ये 1 अक्षर सोडून पोहोचतोय आपण यम वर. म्हणजे आपल्या उत्तराची सुरुवात के न होणार आहे. दुसरं अक्षर प्रत्येक ठिकाणी ए आहे, के नंतर दुसऱ्या ठिकाणी यल आहे, शेवटी ए आहे. 3 नंबरच्या अक्षरासाठीची सिरीज आपल्याला चेक करावी लागेल. एफ एच जे एन. बघा, एफ पासून एच मध्ये 1 अक्षर सोडले, एच पासून जे मध्ये 1 अक्षर सोडले, जे पासून एक अक्षर सोडून आपण पोहोचतो यल वर, आणि पुन्हा यल पासून 1 अक्षर सोडून आपण पोहोचतो एन वर. म्हणजे गाळलेल्या जागी यल असणार आहे. के एल एल ए आपल्या पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. आजचा हा लास्टचा प्रश्न. प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर जर बघितलं तर आपलं उत्तर मिळेल पी आर टी व्ही. पी आर टी व्ही. मध्ये 1 अक्षर सोडून, मध्ये 1 अक्षर सोडून, मध्ये 1 अक्षर सोडून, मध्ये 1 अक्षर सोडून आपण एक्स वर पोहोचतोय. एक्स न सुरू होणारं उत्तर आपल्याकडे एकमेव आहे. हेच आपलं उत्तर अचूक आहे. परंतु आपण दुसरी सिरीज चेक करू. ओ क्यू एस यू. ओ क्यू एस यू. 1 अक्षर सोडून आपण पोहोचतोय डब्ल्यू वर. म्हणजे पुढे डब्ल्यू असणार आहे. बघा, इथं डब्ल्यू आहेच. तिसरी सिरीज बघूया. एन पी आर टी. बघा, तिसऱ्या सिरीजला एन पी आर. प्रत्येक ठिकाणी मध्ये 1 अक्षर सोडून पुढे गेले. म्हणजे टी पासून मध्ये 1 अक्षर सोडून आपण पोहोचतोय व्ही वर. एक्स डब्ल्यू व्ही. बघा, आधीच आपण ठरवलं होतं आणि त्याच पद्धतीने उत्तर आले. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर, अचूक उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3.